अशी कामं तर आमच्या सासूबाईंनी आणि माझ्या मम्मीनं कधी करूच दिली नाहीत, कारण ही अशी कामं ना जोखीमची कामं म्हणजे तळणं वगैरे येतं ह्यामध्ये. तर आज आमच्या आहोंचा आहे बड्डे आणि त्याचीच तयारी आहे. आमच्या आहोंला तर गोडधोड अजिबात आवडत नाही, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी छान असा चिवडा बनवूया. त्यांना चिवडा फार आवडतो आणि आज त्यांचा बड्डे आहे, म्हटलं चला चिवडाच बनवूया त्यांच्यासाठी. आणि केक वगैरे तर ते खातच नाही. आता त्यांच्या डाएटचं जर तुम्हाला सांगत बसले ना, हा व्हिडिओ संपून पुढचा पण संपल व्हिडिओ, त्यापेक्षा नाही काय सांगत. पहिल्यांदा छान असे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर कढीपत्ता वगैरे छान असा तळून घेतला, शेंगदाणे तळून घेतले, मिरची तळून घेतली, त्यानंतर लसूण तळून घेतला आणि छान लसूण वगैरे तळून घेतल्यानंतर मीठ आणि चिवडा मसाला, तिखट थोडंसं, मी तिखटच चिवडा बनवणार होते, सगळं ते मिक्स करून एकत्र सगळं ते तळून घेतलं आणि छान असं हे चिरमुऱ्यामध्ये आता मिक्स करायचं होतं. छान असं मग मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर माझा चिवडा असा काही तयार झाला होता. तर बड्डेचा व्लॉग मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते. तर चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि चिवडा कसा झाला आहे ते नक्की सांगा. बाय.